या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. मग त्याच्या पुढे चिंता आणि देवावर भिस्त या देखील वचनांचं आम्ही मनन करणार आहोत. आणि आपण परमेश्वराची कृपा यासाठी मागूयात की देवापणे त्याची शब्द पुरवावीत, देवापणे त्याची कृपा आपल्याला पुरावी, आमच्या कानांना स्पर्श करावा, आमच्या अंतर्मनाला स्पर्श करावा, अशासाठी की देवाचं येणारं वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजावं आणि त्याद्वारे त्याला 30, 60 आणि 100% फळ प्राप्त व्हावं. प्रियानो, प्रकाश आणि अंधार असं या 2 वचनांचं किंवा 3 वचनांचं शीर्षक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग ही वचन जर आम्ही वाचली तर त्या वचन वाचल्यानंतर आम्हाला कळतं की नक्की ही वचन कशाविषयी बोलत आहेत. त्या वचनामध्ये आम्हाला त्याचा गाभा किंवा मतितार्थ कळतो की वचन नक्की आम्हाला कशाविषयी सांगत आहेत. 22-24 कोणीतरी वचन किंवा 22 आणि 23 विशेषतः 2 वचन कोणीतरी आपल्यासाठी वाचा. 22 आणि 23. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असता तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. हालेलुया. डोळा शरीराचा दिवा आहे आणि यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल गेला आहे. परंतु तो जर प्रकाशच अंधार असला तर तो अंधार केवढा, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, या वचनामध्ये जेव्हा आम्ही वचन वाचतो तेव्हा आम्हाला काय प्राथमिक अंदाज येतो किंवा काय प्राथमिक आम्हाला त्याच्यातून माहिती मिळते? कुणी याच्याविषयी 1-2 मिनिटांमध्ये थोडासा प्रकाश टाकू शकेल का, की एक प्राथमिक वरवरची आम्हाला त्याच्यातून काय संकल्पना, मतितार्थ शिकायला मिळतो? कोणी सांगू शकेल? डोळा हा आपल्या शरीराचा दिवा आहे असं म्हटलेलं आहे आणि यामुळे प्रामुख्यानं आपला जर डोळा निर्दोष असला तर आपलं पूर्ण शरीर प्रकाशमय होईल असं 22 वचन आम्हाला सांगताय. आणि मला असं वाटतंय की या वचनामधून असा अर्थ अभिप्रेत आहे की आपण डोळ्यानं जे पाहतो ते चांगलं असावं. जे काही वाईट आपण पाहतो त्या वाईटामुळं आपला डोळा जो आहे तो डोळा निर्दोष असणार नाहीये. आणि जर आपण चांगलं पाहून चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर प्रामुख्याने आपलं शरीर हे प्रकाशमय होईल असं या वचनाचा अर्थ अभिप्रेत आहे असं मला वाटतं. पाठीमागे जाऊन मला वाटतं की जे नीतिमत्तेच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आपण अभ्यास करत असताना एक भाग मला निश्चित काय ते म्हणजे लक्षात येत नाही, नंतर आठवण्याच्या नंतर मी तो सांगेन. तर प्रामुख्याने डोळ्यानं जर आपण अनीतीचं काय पाप केलं, एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आपल्याकडं पाप गणलं जाणार आहे. म्हणजे आपल्या डोळ्याचा जो काही निर्दोषपणा आहे त्या निर्दोषपणावरती आपल्या शरीर हे प्रकाशमय ठरणार आहे असं मला वाटतं. येस, हालेलुया, एक्झॅक्टली. थँक्यू व्हेरी मच सर. आम्ही वचन वाचल्यानंतर आम्हाला कळतं की नक्की या वचनाचा अर्थ काय आहे, कशाविषयी ते बोलणारे आहेत. डोळ्याविषयी सांगितलेलं आहे आणि बऱ्याचदा आम्ही त्याच्याविषयी शिकलेलो आहोत की बरीच जी पातकं आहेत ती आम्ही डोळ्यांनी करत असतो. आणि सरांनी जो संदर्भ दिला की जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे की व्यभिचार करू नकोस, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तीच आज्ञा थोडीशी इलॅबोरेट करून आपल्याला थोडंसं अधिक विश्लेषण करून सांगितलेलं आहे की शारीरिक व्यभिचारापेक्षाही जर तू एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहशील तर तू तिच्याबरोबर व्यभिचार केल्यासारखा आहे. आणि मग या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की हा डोळा जो आहे किंवा हे जे डोळे आहेत ते या शरीरामध्ये प्रकाश उत्पन्न करतात किंवा एक प्रकाश स्रोत आहेत. संपूर्ण शरीराला प्रकाश देणारे हे डोळे आहेत. आणि मग हा प्रकाश जर काळोख झाला तर तुझ्या शरीरामध्ये किती काळोख निर्माण होईल असा प्रश्न या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहे, किंवा असं एक विधान प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला करताना पाहायला मिळत आहे. प्रियांनो, ही गोष्ट पाहत असताना आम्ही मागील काही गोष्टींचा आणि पुढील वचनाचा संदर्भ घेऊन आणि जे सांगितलं ते विश्लेषण अगदी बरोबरच आहे, ते खरंच आहे. परंतु आज आम्ही त्याला तसं वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फार काही वेगळं नाहीये, परंतु त्याचा एक वेगळा दृष्टिकोन, त्याचं एक वेगळं वलय आम्ही आज शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि ते असं आहे की प्रियांनो, डोळ्याद्वारे आम्ही आमची दृष्टी, आम्ही आमची नजर किंवा आम्ही आमचं चित्त ज्या गोष्टींकडे लावतो त्या गोष्टींमुळं आमचं शरीर एकतर अंधाराचं होऊ शकतं किंवा प्रकाशाचं होऊ शकतं. आणि विशेषतः जेव्हा आम्ही पुढचं वचन वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की जर आम्ही प्रकाश आतमध्ये घेतला तर प्रकाशमय होईल आणि अंधार आतमध्ये घेतला तर ते अंधकारमय होईल आणि असं सांगितलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी आम्हाला पुढचं 24वं वचन वाचावं लागेल. त्या 24व्या वचनामध्ये आणि आधीच्या काही अध्यायातल्या वचनांमध्ये 19 ते 21 या वचनांमध्ये ज्या गोष्टीविषयी सांगितलेलं आहे त्या गोष्टींचा संदर्भ घेऊन 19 ते 21 या वचनांचा संदर्भ घेऊन आणि विशेषतः 24व्या वचनाचा संदर्भ घेऊन आपल्याला 22 आणि 23 या वचनाचा अर्थ लावणं गरजेचं आहे. प्रियांनो, बऱ्याचदा काय असतं, आम्ही आमचं चित्त वेगवेगळ्या गोष्टींवरती लावत असतो. आमचं ध्यान, आमचं मन, आमची नजर आम्ही काही विशेष गोष्टींकडे लावलेली असते. आणि या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे सांगत आहे की तू कोणत्या गोष्टींकडे आपलं मन, आपलं चित्त किंवा आपली नजर केंद्रित करणं अपेक्षित आहेस. प्रियांनो, 24वं वचन आम्हाला आम्ही जर वाचलं तर आम्हाला कळतं की कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाहीये. ही 2 वचनं कदाचित आम्हाला वेगवेगळी भासू शकतील. 22 आणि 23 ही वचनं काहीतरी वेगळं दर्शवतात आणि 24वं वचन आम्हाला काहीतरी वेगळं सांगतं किंवा सब्जेक्ट किंवा विषय बदललेला आहे असं कदाचित आम्हाला भासू शकेल. परंतु मागच्या वचनांचा संदर्भ घेऊन आणि पुढच्या वचनाचा संदर्भ घेऊन आमच्या हे लक्षात येऊ शकेल की ही वचनं कशाविषयी बोलत आहेत. आम्ही आमचं ध्यान, मन आणि चित्त कशावरती लावतो त्याप्रमाणे आमचं शरीर होतं अशा विषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत. आणि मग तो आम्हाला म्हणतो कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. काल आम्ही शिकलो की आपला धनसंचय किंवा धनसंपत्ती कुठे साठवायची आहे? स्वर्गामध्ये साठवायची आहे. मित्रांनो, आम्हाला आमची दृष्टी त्या धनावरती लावायची आहे की आम्हाला जो जगाचा प्रकाश आहे, ज्याला उसनं देण्याविषयी आम्ही काल शिकलो, ज्याच्या जवळ धनसंपत्ती साठवण्याविषयी आम्ही शिकलो, त्याच्याकडे लावायचे आहे. त्याच्याविषयी आज प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. जर आम्ही आमची संपूर्ण चित्त, संपूर्ण लक्ष आम्ही सातत्याने त्याच्यावरतीच एक चित्त झालो किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की तुमच्या शरीरामध्ये त्या अंधार निर्माण होऊ शकेल. पण त्या उलट जर प्रकाशाचा जो स्रोत आहे, जो स्वतः प्रकाश आहे, त्याच्याकडे जर आम्ही पाहत राहिलो, त्याच्यावरती जर आमचं चित्त, आमचे नेत्र, आमचं मन लावलं तर प्रियांनो त्याच्याद्वारे आमच्या शरीरामध्ये उजेड प्राप्त होऊ शकतो असं आम्ही शिकू शकतो. एकच मिनिट. माफ करा, मोबाईल खाली पडला. तर आम्ही शिकत आहोत की आमचं लक्ष किंवा आमचं चित्त ज्या गोष्टींवर आम्ही लावतो त्या गोष्टींप्रमाणे आम्ही होत असतो. आम्हाला आमचं लक्ष त्या प्रकाशावरती किंबहुना प्रभू येशू ख्रिस्तावरती म्हणजेच देवावरती केंद्रित करायचं आहे. जर त्याच्यावरती आम्ही केंद्रित केलं तर आमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ शकतो, तो वस्तीस येऊ शकतो आणि मग आम्ही प्रकाशित होऊ शकतो. जर आम्ही धनावरती एकचित्त झालो किंवा आम्ही त्या धनसंचयावरती लक्ष केंद्रित केलं, असं चित्त सातत्यानं त्याच गोष्टींवरती लागून राहिलं तर परमेश्वर आम्हाला सांगतो की आमच्यामध्ये काय निर्माण होईल? अंधार निर्माण होईल. कारण परमेश्वर आम्हाला पृथ्वीवरल्या धनसंचयाविषयी सांगत नाही, तो आम्हाला त्याची चाकरी करायला सांगत नाही, तो आम्हाला त्याच्या गुलामगिरीत राहायला सांगत नाहीये, तो आम्हाला ते मिळवण्यासाठी स्वतःला वाहून घेण्यासाठी सांगत नाहीये. तर तो म्हणतो की तुम्ही माझ्यावरती लक्ष लावा, माझ्याकडे लक्ष द्या. मी जो प्रकाशाचा उगम, मी जो प्रकाशाचा स्रोत आहे, मी जो जगाचा प्रकाश आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष लावा. तुम्ही माझ्याकडे लक्ष लावाल
तर तुमच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण होऊ शकेल. असा एक सात सुद्धा अर्थ आम्ही त्याच्यातून काढू शकतो. 2 धण्यांची चाकरी असं या ठिकाणी दिलेलं आहे. बरेच लोक याच्याविषयी असं सांगतात किंवा ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला याच्यावरती बरेचसे उपदेश असे ऐकायला मिळतील की तुम्ही 2 धण्याची चाकरी करता म्हणजे तुम्ही 2 ठिकाणी काम करू शकत नाही. बरेच माझ्याही बाबतीत बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलेलं मला अनुभवास आलेला आहे की ते म्हणतात की तू एकाच वेळेला 2 ठिकाणी काम करू शकत नाहीस आणि असं जर तू केलंस तर तू एका ठिकाणी निष्ठेने काम करशील आणि दुसऱ्या ठिकाणी तू कामात काहीतरी थोडीशी कसूर ठेवशील किंवा ते पूर्ण मनाने ते काम करू शकणार नाहीये. परंतु प्रियांनो 2 ठिकाणी काम करण्याविषयी हे वचन बोलत नाहीये. हे वचन आम्हाला 2 धन्यांची चाकरी, धनाची आणि परमेश्वराची, आम्ही कोणावरती अधिक प्रेम करतो किंवा आम्ही कोणाचे आहोत हे दर्शवण्यासाठी हे वचन आम्हाला शिकवत आहे. आमच्या वागणुकीतून आम्ही कोणाचे आहोत, आमच्या वागणुकीतून आम्ही कोणाला मालक समजतो, आमचं चित्त, आमचं ध्येय, आमचं मन किंवा आमची दृष्टी कशावरती केंद्रित आहे याविषयी हे वचन आम्हाला प्रामुख्याने बोलताना पाहायला मिळतं. आणि मग परमेश्वर त्या वचनामध्ये शेवटच्या भागामध्ये आम्हाला स्पष्ट करताना पाहायला मिळतो, तुम्ही देवाची धनाची चाकरी करू शकत नाही. प्रियांनो, आमच्या आजूबाजूला बरेच लोक आम्हाला असे पाहायला मिळतील बघा, ज्यांना पैशाशिवाय काही सुचतच नाही. रात्रंदिवस फक्त त्यांच्या डोक्यात पैसा मिळवणे, पैसा कमवणे याचाच विचार असतो. म्हणजेच काय, त्यांनी स्वतः जणू काय त्याच्यासाठी गुलाम बनवून घेतलेलं असतं. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, बाकी दुसरा कुठला विचार नसतो. आणि माझी संपत्ती, माझा पैसा याच्यावरतीच भाव सर्व काही असतो असं आम्हाला पाहायला मिळतं. परंतु येशू ख्रिस्त आम्हाला या डोंगरावरील प्रवचनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगत आहे, ती अशी की तुम्ही स्वर्गामध्ये धनसंचय करा. तुमची जी संपत्ती जी माझ्याद्वारे तुम्हाला मिळालेली आहे, तुमची जी समृद्धी तुम्हाला मिळालेले जे आशीर्वाद आहेत, त्याद्वारे तुम्ही सत्कृत्य करत राहा, त्याद्वारे तुम्ही दानधर्म करत राहा, त्याद्वारे तुम्ही मला उसने देण्याचा प्रयत्न करा, त्याद्वारे तुम्ही दारिद्र्य आणि कंगाल किंवा विधवा आणि अनाथ अशा लोकांचं जीवन उभारणीस प्रयत्न करा. त्याद्वारे तुम्हाला स्वर्गामध्ये धनसंचय करता येईल. प्रियानो, आम्ही वरील गोष्टींकडे चित्त लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि वर कोण आहे? आमचा देव बसलेला आहे. आम्ही लक्ष जर खाली लावलं तर आमचं मन कदाचित त्याच गोष्टींमध्ये व्यापलं जाईल आणि आम्ही त्याचे चाक होऊन जाऊ. परंतु परमेश्वर आम्हाला असं करायला सांगत नाही. परमेश्वर म्हणतो की तुम्ही ठरवा, तुम्ही कोणाचे आहात, तुम्ही माझे आहात की तुम्ही धनाचे आहात की तुम्ही जगाचे आहात, असं आम्ही म्हणूया. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ठिकाणी फरक करायला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वेगळं होण्यासाठी सांगत आहे. इतरांप्रमाणे तो आम्हाला वागणूक किंवा चालचलणूक करायला परवानगी देत नाहीये. तो म्हणतो की तुम्हाला निश्चय करायचा आहे की तुम्ही कोणाची चाकरी, कोणाची सेवा करणार आहात. एक तर तुम्ही माझे व्हा किंवा तुम्ही धनाची चाकरी करा. प्रियांनो, आपला प्रभू किंवा आपला देव जो आहे ईर्ष्यावान देव आहे असं आम्हाला ठाऊक आहे, नाही का? आम्ही वचनामध्ये शिकलेलो आहे की तो ईर्ष्यावान देव आहे आणि त्याला दुसऱ्या स्थानावरती बसणं आवडत नाहीये. इस्रायल लोकांनी जुन्या कराराच्या काही पुस्तकांमध्ये अभ्यास केला की त्यांनी काय केलं, त्यांनी बालाची उपासना केली आणि त्यांनी देवालाही अर्पण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जणू काही असं दर्शवण्याचा प्रयत्न केला की आम्ही बालाला देतो आणि आम्ही तुलाही देतो. परंतु परमेश्वरला ते माहीत झालं नाही. परमेश्वरानं त्यांना सोडून दिलं. परमेश्वरानं त्यांना शासन केलेलं आम्हाला वाचायला मिळतं किंवा आम्ही अभ्यासलेलं आहे. परमेश्वर हा नेहमी प्रथम क्रमांकावरती असतो आणि त्याला तिथंच बसायला आवडतं. तो दुसरं स्थान कधीही घेणार नाही. तो म्हणतो की मला एकतर प्रथम स्थान द्या, एकतर तुम्ही माझे सेवक व्हा किंवा तुम्ही माझे सेवक होऊ नका. तुम्ही पूर्ण मनाने 99%, 80%, 75% 2 कप्पे त्याला आवडणार नाहीयेत. 2 वेगवेगळी हाती त्याला आवडणार नाहीयेत. आणि म्हणून तो म्हणतोय की तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष माझ्यावरती केंद्रित करा. तुम्ही जर संपूर्ण लक्ष माझ्यावरती केंद्रित केलं तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमान होऊ शकेल. अन्यथा तुम्ही त्याच्यामध्ये 2 कप केले तर ते मला आवडणार नाहीये. तुम्ही 2 धण्यांची चाकरी, दोन्ही दगडांवरती पाय जर तुम्ही उभा राहिलात तर ते मला खपणार नाहीये आणि ते मला आवडणार नाहीये. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य कोणत्या गोष्टींना आहे. बऱ्याचदा आम्ही काय करतो, आम्ही आमच्या हातामध्ये काही गोष्टी घेतो आणि हातामध्ये घेतल्याद्वारे गोष्टी बिघडून जातात. आणि जेव्हा गोष्टी बिघडायला सुरुवात होते तेव्हा आम्ही अधिक सुरळीत करण्याच्या पाठीमागं
किंवा त्या जमवाजमव करण्याच्या पाठीमागे लागतो. जमवाजमव करण्याच्या नादात आम्ही ते अजून बिघडवून टाकतो आणि अजून त्याच्यामध्ये गुरफटले जातात. आम्ही बऱ्याचदा गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये देत नाही. बऱ्याचदा आम्ही परमेश्वराला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू देत नाही आणि म्हणून बऱ्याचदा अडचणी निर्माण होताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही दोन धन्याची म्हणजेच परमेश्वराची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. आम्ही त्या दोघांनाही प्राधान्य एकाच वेळेला एकसारखं देऊ शकत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य हे परमेश्वरालाच असलं पाहिजे. प्रियांनो, हे विशेषतः इस्रायल लोकांना तो सांगत आहे का? कारण इस्रायल लोकांनी अशा प्रकारची वागवर्तणूक ठेवलेली होती. त्यांच्यासाठी संपत्ती, त्यांच्यासाठी पैसा किंवा मिळकत जी आहे ती कुठेतरी देवाचं आज्ञापालन आणि देवाच्या गोष्टी, देवाचा सन्मान याच्यापेक्षा अधिक वरचढ झालेल्या होत्या. आणि म्हणून परमेश्वर त्यांची या ठिकाणी कान उघडणी करताना आम्हाला पाहायला मिळत आहे. 22 ते 24 या वचनांमध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. याच्याविषयी आम्ही शेवटी जेव्हा हे आम्ही 6वा अध्याय संपू तेव्हा याच्याविषयी अधिक त्याच्यावरती विचार किंवा अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आता आपण पुढच्या गोष्टींवरती जाऊया. चिंता आणि देवावर भिस्त असं या वचनांचं शीर्षक आम्हाला पाहायला मिळतंय. 25वे वचन आपल्यासाठी कोणीतरी वाचा. 6वा अध्याय 25वे वचन. मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी आपण काय खावे याची चिंता करीत नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. हालेलुया. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे काय खावे काय प्यावे, आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक आहे की नाही. प्रभू परमेश्वर या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारतो. बऱ्याच स्त्रियांनो, धार्मिक लोक म्हणजे आम्ही विश्वासणारी लोक सुद्धा आणि त्याचबरोबर जगिक लोक सुद्धा एकमेकांचं सांत्वन करत असताना हा शब्द आम्ही वापरतो आणि आम्ही लोकांना सांगत असतो की चिंता करू नकोस, देव समर्थ आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला. देव आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये चालवू शकेल. एक मिनिट. मी सगळ्यांना सेंट्रली म्यूट केलेला आहे. जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून आपण बोलू शकता. बऱ्याचदा आम्ही लोकांना मार्गदर्शन करत असतो किंवा सांत्वन करत असतो आणि त्यांना सांगत असतो की काळजी करू नको, चिंता करू नकोस, परमेश्वर सगळ्या गोष्टी सुरळीत करायला, सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला समर्थ आहे आणि तो तुझ्या जीवनामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ शकेल. परंतु प्रियांनो, आम्ही एक गोष्ट या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आम्ही सल्ला मसलत किंवा अशा प्रकारचं सांत्वन करून येतो तेव्हा सुद्धा ती लोक त्या चिंतेमध्ये किंवा त्या काळजीमध्ये जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळतात. प्रियांनो, या वचनामध्ये अत्यंत महत्वाचं एक उभयान्वयी अव्यय आम्ही वापरलेलं पाहायला मिळतं आणि एक अतिशय महत्वाचा शब्द याच्यामध्ये वापरलेला आहे. वचनाच्या सुरुवातीलाच तो शब्द वापरलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घेणं, तो शब्द या ठिकाणी का वापरलेला आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय शब्द आहे तो? ह्यास्तव, अशासाठी, म्हणून, अशा अर्थाने तो शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि हा शब्द का वापरलेला आहे तर हा शब्द मागील गोष्टी दर्शवणारा आहे. मागे आम्ही जे काही शिकलो, कालच्या मननामध्ये, परवाच्या मननामध्ये आम्ही जे काही शिकलो त्या गोष्टी दर्शवणारा हा शब्द आहे. हे जे आम्ही शिकलो आहोत, हे शिकलो आहे म्हणून परमेश्वर आम्हाला पुढे असं सांगत आहे, यास्तव मी तुम्हाला सांगतो की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. मग मागे आम्ही काय काय शिकलो? मागे आम्ही हे शिकलो की तुम्हाला धनसंचय कुठे करायचा आहे? आम्हाला धनसंपत्ती स्वर्गामध्ये साठवून ठेवायची आहे. आमची संपत्ती स्वर्गामध्ये साठवून ठेवायची आहे. त्याचबरोबर आमची दृष्टी कशावरती असायला पाहिजे? आमची दृष्टी कशावर खेळली पाहिजे? त्या प्रकाशावरती खेळली पाहिजे. आणि तुम्ही कोणाला मालक म्हणून घेतलं पाहिजे, तुम्ही कोणाचे चाकर असायला पाहिजे, याविषयी आम्ही आता या वचनांमध्ये शिकलेलो आहे. विशेषतः 19 ते 24 या वचनांमध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने आम्ही शिकलो. आम्ही धनसंचय कुठे करणार आहोत, आम्ही कशावरती एकचित्त किंवा आमचं लक्ष कशावरती लावणार आहोत, आमची दृष्टी कशावरती लावणार आहोत आणि आम्ही कोणाला मालक म्हणून घेणार आहोत. प्रियांनो, या 3 गोष्टी जी व्यक्ती पाळते, जी व्यक्ती त्या गोष्टी पूर्ण करते, त्या व्यक्तीला पुढची अभिवचन प्राप्त होऊ शकतात. ज्या व्यक्तीनं
आपला धनसंचय स्वर्गामध्ये किंवा आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराला उसणं देण्याचं कार्य केलेलं आहे. परमेश्वराप्रती किंवा त्याचं राज्य वाढवण्यासाठी त्याने आपली संपत्ती वापरलेली आहे. जी व्यक्ती त्याचं संपूर्ण लक्ष, त्याची दृष्टी सातत्यानं परमेश्वराकडे लावून आहे, किंवा जी व्यक्ती परमेश्वरालाच आपला मालक किंवा आपला धनी असं संबोधत आहे, त्या व्यक्तीला परमेश्वर पुढील वचनांमध्ये संबोधत आहे आणि सांगत आहे की तू काळजी करू नकोस, तू काळजी करू नकोस. जी व्यक्ती या तिन्ही गोष्टींची पूर्तता करणार नाहीये, तिनं कितीही हे एक वचन घेतलं, हे अभिवचन घेतलं आणि आयुष्यभर या अभिवचनावरती ती जर दावा करत बसली, तर प्रियांनो, आयुष्यभर त्या व्यक्तीला त्या अभिवचनांद्वारे काहीही फळ प्राप्त होणार नाही. बऱ्याचदा आम्ही शिकतो की असं कर म्हणजे तुला हे प्राप्त होईल, असं वाग म्हणजे तुला आशीर्वाद प्राप्त होईल, हे पाळ, हे ऐक, असं कर, या गोष्टी या वचनामध्ये सांगितलेल्या बऱ्याचदा पाहायला मिळतात. आणि या अटींची पूर्तता तुमच्या आणि माझ्याद्वारे जेव्हा केली जाते, तेव्हा आम्हाला अभिवचनांची चावी प्राप्त होत असते. तेव्हा तुम्हाला आणि मला त्या अभिवचनाप्रती किंवा त्या अभिवचनापर्यंत पोहोचता येऊ शकतं. ही गोष्ट तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. मागील गोष्टींची पूर्तता न करता पुढील गोष्टी किंवा पुढील अभिवचनांचा दावा तुम्ही आणि मी करत बसलो, तर ते आम्हाला कधीही प्राप्त होणार नाहीये. आणि म्हणून आमच्या संपत्तीद्वारे स्वर्गाचं राज्य किंवा स्वर्गात संपत्ती साठवणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने साठवणं गरजेचं आहे ते काल आम्ही शिकलो आहे, ते करणं महत्वाचं आहे. आम्ही आमची दृष्टी सातत्याने त्या परमेश्वराकडे लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचा धनी कोण आहे, कोणाची चाकरी करत आहोत, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्ही चिंता करणार नाही, तर आम्ही या अभिवचनाचा दावा करू शकतो. परमेश्वराच्या वचनाचा मतितार्थ आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चिंता करू नको म्हणजे काय हो? आम्हाला काहीच करायचं नाहीये का, किंवा आम्हाला स्वस्थ बसून राहायचं आहे का? परंतु जे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये दिलेलं आहे, त्या उदाहरणाद्वारे किंवा त्या गोष्टीचं उदाहरण दिलेलं आहे, त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचं कॅरेक्टर जर बघितलं, त्याच्यावरून आम्हाला काय करायचं हे सुद्धा परमेश्वराने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असतो की परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये किंवा शास्त्रामध्ये वापरलेला प्रत्येक दाखला, प्रत्येक उदाहरण हे त्याच्या पाठीमागे काहीतरी दर्शवणार आहे, ते आम्हाला काहीतरी सांगणार आहे असं आम्हाला वाचायला मिळतं. वचन आपण वाचूया. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, ती कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही, असं परमेश्वराचं वचन सांगते. पक्ष्यांचं उदाहरण परमेश्वर आम्हाला या ठिकाणी प्रियांनो, आजपर्यंत आम्ही याच्यावरती बरेच उपदेश ऐकलेले आहेत. जन्मापासून, संडे स्कूल पासून किंवा प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या दिवशी आम्ही याच्यावरती आजपर्यंत उपदेश ऐकलेले असतील. आणि म्हणून तुम्हाला आणि मला याविषयी अधिक शिकण्याची किंवा अधिक जाणून घेण्याची एवढी गरज नाहीये, कारण आम्ही या गोष्टी सगळ्या जाणतो. परंतु नव्याने या गोष्टींची आज आम्ही उजळणी करत आहोत. आणि या ठिकाणी आम्हाला पक्ष्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. पक्षी प्रिय घरट्यांमध्ये बसून राहतात का? कोणीतरी आपला व्हिडिओ चालू करेल प्लीज. नाही नाही. येस, पक्षी घरट्यांमध्ये बसून राहत नाहीत. पक्षी काय करतात? दिवस उजाडल्यानंतर आपल्या पिलांना घरट्यामध्ये ठेवतात आणि काय करतात? बाहेर भरारी घेतात. आणि मग ते काय करतात? बाहेर जाऊन थोडस कष्ट करतात, शोधतात, काम करतात. आणि मग दिवस संपल्यानंतर मावळतीला ते काय करतात? परत घरट्यांकडे परत येत असतात. प्रियांनो, चिंता करू नको किंवा काळजी करू नको म्हणजे तो त्याला स्वस्थ बसून राहा असं सांगत नाहीये. काहीच काम करू नको असं अजिबात सांगत नाहीये. बरीच लोक आपल्या सोयीनुसार याचा असाही अर्थ काढू शकतील की देवबापाने सांगितले चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, परमेश्वर मला सगळं काही पुरवणार आहे, परमेश्वर मला सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणार आहे. परंतु उदाहरण परमेश्वराने पक्ष्यांचं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये तो आम्हाला गोष्ट सांगत आहे की दिवस उजाडल्यानंतर तू त्याच्यासाठी बाहेर पड आणि दिवस मावळल्यानंतर तू परत आपल्या घरट्याकडे ये. त्यामध्ये पक्षी स्वतःला वाहून घेत नाहीत, ते स्वतःला त्याच्यामध्ये गुरफटून घेत नाहीत, ते सातत्यानं त्याचा विचार करत नाहीत. ज्या दिवसाचं त्यांना लागतं
त्या दिवसासाठी ते बाहेर पडतात, तेवढं कमवतात आणि तेवढं घेऊन परत येताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि परमेश्वरानं फार उत्तम उदाहरण या वचनामध्ये मला सांगितलेलं आहे. पक्ष्यांचं ते उदाहरण त्याने आम्हाला दिलेलं आहे. पक्षी स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेत नाहीत. पक्षी सातत्यानं की उद्या काय मला खायचं आहे, उद्या मी कुठे साठवून ठेव, उद्या पिलं काय खातील याची चिंता करत नाहीत. आणि म्हणून त्यांनी गोदाम किंवा कोठार बांधून ठेवली नाहीयेत. आम्हाला परमेश्वर हे सांगत आहे की तू उद्याची चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. एक वचन आपण वाचूया, 1 पेत्र्याचा 5वा अध्याय वचन 7 काय सांगतं. 1 पेत्र्याचा 5वा अध्याय वचन 7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, का तो काळजी घेतो. हालेलुया. त्याच्यावर तुम्ही आपल्या सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियांनो, या वचनातून आम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की आमच्या सर्व चिंता, आमच्या सर्व काळजा आम्ही आपल्या परमेश्वरावरती टाकायचं आहे. आणि एक अभिवचन त्याच्यातून तुम्ही आणि मी दावा करू शकतो, ती म्हणजे माझा परमेश्वर माझी काळजी घेतो. आणि हा सांगणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये बरं का. हा सांगणारा कोणी ऐरागैरा सुद्धा नाहीये. हा सांगणारा कोणी सर्वसामान्य मनुष्य किंवा आमचा जगित कोणी मित्र नाहीये जो आम्हाला फसवू शकेल. हे सांगणारा स्वतः या सृष्टीचा निर्माण करता आहे. आणि तो तुम्हाला आणि मला सांगतो, काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी जर तू करशील, माझ्याकडे लक्ष लावशील, मी तुझ्या जीवनातला जर धनी मालक, मला जर तुझ्या जीवनामध्ये तू प्रथम प्राधान्य दिलेलं आहेस, तर तू काळजी करू नको. तू त्या पक्ष्यांप्रमाणे जीवन जगायला सुरुवात कर. जा, काम कर, घरी ये आणि विसावा घे. अधिक चिंता करू नकोस, मी तुझी काळजी घ्यायला समर्थ आहे. या वचनामध्ये परमेश्वर आम्हाला हे अभिवचन देत आहे, तू काळजी करू नकोस, तुझी संपूर्ण जबाबदारी माझी आहे. ती संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली आहे. असंच तो तुम्हाला आणि मला या वचनामध्ये जणू काही भागत आहे. प्रियांनो, पुढच्या वचनांमध्ये आम्हाला तो सांगत आहे, चिंता करू नकोस. का? कारण चिंता करण्याने तुला काहीच लाभ होणार नाहीये. चिंता करू नकोस, कारण ती चिंता कितीही केलीस, काहीही केलीस, तरी तुला त्याचा काहीही लाभ होणार नाहीये. वचन 27 मध्ये तुला काय सांगितलं वाचा. वचन 27 कोणीतरी वाचा. चिंता करून वाचा. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास चिंता करून आपल्या आयुष्याची हातभर वाढवण्यास चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे, असं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. प्रियांनो, आम्ही आमच्या आजूबाजूला जेव्हा एखादा व्यक्ती हार्ट अटॅकने असतो किंवा कमी वयामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा जातो, हार्ट अटॅक म्हणा किंवा कुठल्याही आजाराने जेव्हा जातो, जेव्हा आम्ही त्यांच्या घरी सांत्वनासाठी जातो, तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर एक गोष्ट काय ऐकत असतो, आजकाल जरा फार चिंतेत किंवा काळजीत होते. सतत तेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असायचे आणि सतत त्याच विचारामध्ये कुठेतरी गुरफटलेली ती व्यक्ती असायची, असे त्यांच्या घरातली लोक आम्हाला सांगत असतात. प्रियांनो, चिंता आणि काळजी आमच्या आयुष्याची दोरी किंवा आमच्या आयुष्याचे दिवस वाढवत नाही. डॉक्टर सुद्धा आम्हाला सांगतात बघा, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, चिंता करू नका. कारण चिंता आणि काळजी केल्याने काय होतं, बीपी वाढत असते आणि काय होत असतं, शुगर होत असते किंवा मानसिक संतुलन बिघडत असतं. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आम्हाला या ठिकाणी हे सांगत आहे, मी किती चिंता करा, किती काळजी करा, तुम्हाला या ठिकाणी त्याचा काहीही फायदा होणार नाही. आणि मग ज्या गोष्टीचा आम्हाला फायदाच होत नाहीये, ती गोष्ट आम्ही कशा करायची, नाही का? परंतु मला वाटतं की ही वचन आम्ही आज जी शिकत आहोत, ती आज तुमच्या आणि माझ्यासाठी काही उपयोगाची नाही आहेत ना, कारण तुमच्यापैकी आणि माझ्यापैकी कोणी चिंता करत नाही. मी सुद्धा चिंता करत नाही, तुम्ही सुद्धा चिंता करत नाही, नाही का? काय वाटतं तुम्हाला, आपल्या उपयोगाची आहे ती वचनं? निश्चित आहेत. निश्चित आहेत प्रियांनो, कारण मी सुद्धा आणि आपले प्रत्येक जण बऱ्याचदा काय करत असतो, चिंता करत असतो. आम्ही बऱ्याचदा त्या चिंतेने ग्रासलेलो असतो की काय होणार आहे, माझ्या भवितव्याविषयी काय होणार आहे, माझ्या लेकरांविषयी काय होणार आहे, माझ्या कामाविषयी काय होणार आहे,
माझ्या आरोग्याचे रिपोर्ट्स जे चेकअप करून आलेलो आहे त्याचा अहवाल काय येणार आहे, या सतत वेगवेगळ्या चिंतांनी आम्ही ग्रासलेलो असतो. प्रियांनो, जेव्हा आम्ही आमचं धन स्वर्गामध्ये साठवलेलं आहे, जेव्हा आम्ही आमचं लक्ष परमेश्वराकडे लावलेलं आहे, जेव्हा आम्ही त्याला आमच्या जीवनाचा मालक केलेला आहे, तेव्हा तुम्हाला मला चिंता करण्याची कारण नाहीये. परमेश्वर यातून हे अभिवचन मला देत आहे. परमेश्वर म्हणतो की ह्या जर गोष्टी तू केलेल्या आहेस तर बाकीचं सगळं माझ्यावरती सोपवून दे आणि निश्चिंत राहा. दिवसाला जेवढं लागतं तेवढं काम कर, त्यातही कशी बरकत तुला द्यायची, त्यातही सगळ्या गोष्टींचा पुरा तुला कसा करायचा हे माझ्या हातामध्ये आहे. स्तोत्रामध्ये जे सांगितलेलं आहे की पृथ्वीवरील सर्व काही त्याचं आहे. आणि आम्ही वाघवर्णिकीमध्ये बऱ्याचदा मी सुद्धा बऱ्याचदा काय रोज मी त्याच पद्धतीने वागत असतो. आम्ही ही वचनं काय करत असतो, पाठीवरती टाकत असतो आणि बाहेर पडत असतो. पृथ्वीवरील सर्व काही इंडसइंड बँकेचं आहे आणि मग रोज टार्गेट कसं कम्प्लीट करायचं, पृथ्वीवरील सर्व काही माझ्या मालकाचं आहे, म्हणजे मी जिथं काम करतो त्याचा आहे. आणि मग सतत दिवसभर टेन्शन, चिंता 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 काळजी करत असतो आणि मग आम्ही त्यामध्ये कुठेतरी स्वतःला व्यापून किंवा ग्रासून घेत असतो. आणि परमेश्वर म्हणतो की या चिंतेचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. इट इज जस्ट अ वेस्ट. ते तुम्हाला काहीही लाभा किंवा उपयोगाचं नाहीये, कारण ते करून तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही, काहीही साध्य करून घेऊ शकत नाहीयेत असं आम्हाला पाहायला मिळतं. पुढची वचनं वाचूयात. 28, 29 आणि 30 वचनं कोणीतरी वाचा. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत व सूत काढीत नाहीत. तरी मी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला होता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे? प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये मुख्य 3च गरजा आहेत आणि त्या 3 गरजांविषयी परमेश्वर या ठिकाणी अचूक पद्धतीने बोलत आहे. काय खायचं, काय प्यायचं आणि काय पांघरायचं. आम्हाला सातत्याने हेच विचार असतात. विशेषतः स्त्रियांसाठी काय पांघरावे याचा जास्त विचार असतो, पुरुषाला काय खावं आणि काय खायला घालावं याचा जास्त विचार असतो, नाही का? ही आज साडी आहे, ह्याच्यापेक्षा वेगळ्या कलरची साडी माझ्या शोकेस मध्ये किंवा माझ्या कपमध्ये नाहीये, ती काय माझ्याकडे कशी येईल, ती मला कधी खरेदी करता येईल याच्याविषयी आम्ही जास्त चिंता करत असतो. आणि ती मग बुडबुड आम्ही आमच्या नवऱ्याच्या पाठीमाग किंवा जे आम्हाला घेऊन देणारे असतात त्याच्या पाठीमागे लागत असतो. नवऱ्याला घरात उठल्यानंतर कामाला जात असताना प्रत्येक दिवशी चिंता असते की आज आम्हाला काय कमवायचं आहे, काय करायचं आहे आणि दिवसाच्या शेवटी माझ्या घरात काय येणार आहे. या 3 प्रमुख गोष्टींविषयी तुम्ही आणि मी चिंताक्रांत असतो, आम्ही त्याच्याविषयी चिंता करत असतो. परंतु परमेश्वर आम्हाला या ठिकाणी आमचं महत्व समजून देत आहे. आमची किंमत, आमचं मोल त्याच्या लेखी काय आहे ते आम्हाला समजून देत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वरात किती मोलवान आहोत, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने किती अमूल्य आहोत, हे जेव्हा तुम्हाला आणि मला समजेल ना, तेव्हा आम्ही सहज उतवणाऱ्या, सहज चिंतेत पाडणाऱ्या, सहज परमेश्वरापासून लांब करणाऱ्या गोष्टींपासून विलप्त होऊ शकू किंवा त्याच्यापासून अलिप्त होऊ शकू. गोष्ट तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. फुलांचं उदाहरण तो देत आहे. तो म्हणतो शल्मोन जो सगळ्यात समृद्ध, त्याच्यासारखा कोणी झाला नाही आणि होणार नाही असं परमेश्वर स्वतः त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. त्याच्यावेळी सांगतो की त्या फुलासारखं त्याला नटता आलं नाही. 1-2 दिवसाचं त्या फुलाचं जीवन. परमेश्वर म्हणतो की त्याला मी अशा पद्धतीने जर नटवतो तर तुम्ही माझ्यासाठी जे बहुमोल आहात, ज्या तुमच्यासाठी मी स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे, ज्या तुमच्यासाठी मी स्वतः देव केलेला आहे, ते तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून किती महत्वाचे असेल. मग हे करत असताना तो आम्हाला अल्पविश्वासी म्हणतो. काय आहे? अल्पविश्वासी. कारण याच ठिकाणी सगळ्या गोष्टींचं रहस्य दडलेलं आहे. परमेश्वर देईल का नाही, मिळेल की नाही, जमेल की नाही, होईल की नाही, याच गोष्टींवरती आमचं जीवन अडखळलेलं असतं. याच गोष्टींमध्ये ते अडकलेलं असतं. जमेल की नाही, होईल की नाही, मिळेल नाही. आणि मग या गोष्टींमध्ये जेव्हा मी गुरफटून राहतो तेव्हा मी अल्पविश्वासी होतो. प्रियांनो, बऱ्याचदा प्रियांनो आम्ही
चुकीच्या शब्दांची, चुकीच्या गोष्टी पाहिल्याची, चुकीचे विचार केल्याची क्षमा परमेश्वराकडे मागत असतो. कुठल्या कुठल्या गोष्टी, देवाप्पा मी आज चुकीचं बोललो, मला क्षमा कर. परमेश्वरा मी आज चुकीची गोष्ट पाहिली, मला क्षमा कर. परमेश्वरा माझ्या मनामध्ये चुकीचे विचार आले, त्याबद्दल तू मला क्षमा कर. यावेळी आम्ही क्षमा मागत असतो. परंतु आमच्या अल्पविश्वासाबद्दल आम्ही कधी परमेश्वराकडे क्षमा मागतो का? त्याच्याविषयी मागणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे. अल्पविश्वासाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे, पण आपण मागत नाही. येस, आपण मागत नाही. आमच्या प्रार्थनांमध्ये कधी हा मुद्दा आम्हाला ऐकायला मिळत नाही. बघा, माझ्याही प्रार्थनेत तो कधी नव्हता. आज जेव्हा आम्ही हे शिकत आहोत, तेव्हा इथून पुढे कदाचित आमच्या प्रार्थनेत हा मुद्दा सातत्याने येईल. कारण अल्पविश्वास म्हणजे काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल ना, तेव्हा तो आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये मांडू शकू. याच्याविषयी एक वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 14वा अध्याय वचन 23 कोणीतरी आपल्यासाठी वाचा. रोम 14:23. तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वतःला दोष लावत नाही तो धन्य. 23वं वचन. सगळी मंडळी एकत्र जमली असता पण शंका धरणारा रोम दोषी रोम ठरतो, 14:23. कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जे काही विश्वासाने नाही, होईल का, मिळेल का, जमेल का, घडेल का, हे जे काही आहे, जे काही विश्वासाने नाही ते काय आहे? पाप आहे, असं परमेश्वराचे नामाला सांग. प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन बऱ्याच वेळेला आमच्या दिवसातील बहुतांश वेळ या विचारांमध्ये जातो. हे होईल का, ते जमेल का, तो येईल का, हे घडेल का, या सगळ्या अविश्वासामध्ये आमचा खेळ चाललेला असतो. परंतु आज एक नव्याने गोष्ट आम्हाला शिकायला मिळालेली आहे. बहुतांश ज्या पापांची क्षमा आम्ही परमेश्वराकडे मागत असतो, त्या पापांमध्ये ही एक गोष्ट आमच्या प्रार्थनेमध्ये सुटून जाते, ती आहे अविश्वास. परमेश्वर आम्हाला काय म्हणत आहे? तुम्ही अल्पविश्वासी आहात, आणि अल्पविश्वासी असणं म्हणजे पापी असणं आहे प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणतो की तू माझ्याकडे नजर लाव, तुझी संपूर्ण चित्त, तुझं संपूर्ण लक्ष माझ्याकडे केंद्रित कर, म्हणजे तुझ्या शरीरामध्ये प्रकाश निर्माण होईल, म्हणजे तुझ्यामध्ये विश्वास प्राप्त होईल. जेव्हा तो प्रकाश आपल्यामध्ये येईल ना, तेव्हा आमच्यातला विश्वास वृद्धिगत होईल, आमच्यातला विश्वास वाढीला लागेल. आणि जेव्हा तो विश्वास आमच्यामध्ये येईल ना, तेव्हा आम्ही होईल का, जमेल का, मिळेल का, करेल का, या गोष्टींमध्ये अडखळून पडणार नाहीये. प्रियांनो, आजपासून पुढे तुम्ही आणि मी सातत्याने परमेश्वराकडे एक प्रार्थना करत राहूया. मी सुद्धा आज हा निश्चय केलाय की माझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे मी मागणार, परमेश्वरा माझा विश्वास वाढीस लाव, परमेश्वरा माझा विश्वास दृढ कर, परमेश्वरा माझ्या अल्पविश्वासाबद्दल मला क्षमा कर. तुम्ही मी यापुढे ही प्रार्थना करत राहूया, कारण परमेश्वर आम्हाला हे सांगतो की अल्पविश्वास असणं म्हणजे पाप आहे. बऱ्याचदा आम्ही काय करतो, काही गोष्टी आमच्या स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि त्या मोडून टाकतो. एक बाळ असतं बघा, त्याला ते ते एखादी नवीन खेळणं किंवा एखादी नवीन गोष्ट बघितल्यानंतर राहत नाही आणि ते पटकन आपल्या आई वडिलांच्या हातातून काढून घेतं आणि त्याला ती कसं ऑपरेट करायचं हे माहित असतं. आणि मग ते ऑपरेट करण्याच्या नादात ते कुठेतरी चुकीची किल्ली देतं, कुठेतरी चुकीचा ताण देतं, कुठेतरी चुकीचं ओझं टाकतं आणि मग ते खेळणं मोडून जातं. आणि मोडल्यानंतर मग ते करतं रडत रडत आपल्या आई वडिलांकडे त्यांच्या हातामध्ये देत असतं. बऱ्याचदा देवाविषयी आणि आमच्याविषयी अशीच काहीतरी गोष्ट घडत असते. आमच्या जीवनातल्या बहुतांश गोष्टी आम्ही स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोडून टाकतो. आणि जेव्हा त्या मोडतात तेव्हा आम्ही परमेश्वराकडे रडत जातो की परमेश्वर हे मोडले, आता मी काय करू सांग मला. प्रियांनो, त्या हातात घेण्याच्या आधी परमेश्वराकडे तुम्ही आणि मी सुज्ञता मागणं गरजेचं आहे की ही गोष्ट मला कशी हाताळायची. मग ते आमच्या वैवाहिक जीवनातली असो, आमच्या कौटुंबिक जीवनातली असो, आमच्या कामाच्या ठिकाणची असो, आमच्या मानसिक शारीरिक जीवनातली असो, आमच्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातली असो, आम्ही त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावणं गरजेचं आहे. त्या क्षेत्रामध्ये संपूर्णता आम्ही त्याला मालक मानणं गरजेचं आहे. त्याच्या परवानगीशिवाय आम्ही ती घेणं गरजेचं नाहीये, किंवा त्याच्या परवानगीशिवाय जर आम्ही ती घेतली तर कदाचित आम्ही ती मोडून किंवा त्याच्यामध्ये बिघाड निर्माण करू शकतो. आणि मग आम्ही कशी रडत जाऊन त्याच्याकडे सांगू शकतो की हे बिघडलंय,
हे मला जरासं दुरुस्त करून देईल सुद्धा. परंतु जर पहिल्यांदाच आम्हाला त्या चांगल्या पद्धतीने घ्यायच्या असतील, पहिल्यांदाच त्या जर आम्हाला आशीर्वादाच्या अशा उपभोगायच्या असतील, तर प्रियांनो त्याच्याकडे लक्ष लावून त्याला मालक किंवा तो मालक आहे असं समजून जेव्हा आम्ही त्याच्याकडून घेऊ, तेव्हा त्या तुम्हाला आणि मला आशीर्वादाच्या होतील असं आम्ही पाहू शकतो. परत आपण वचनाकडे जाऊया. मग त्याचा 6वा अध्याय आणि पुढच्या वचनामध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे, यास्तव काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याविषयीची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचं स्वर्गीय पिता जाणून आहे. पहिलं तत्व आम्ही या ठिकाणी काय शिकलेलो आहे, तो तुमची काळजी घेतो. दुसरं शिकलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका, कारण ती चिंता केल्याने तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. तिसरी गोष्ट ही शिकलेलो आहे की चिंता केल्याने आम्ही अल्पविश्वासी ठरतो, म्हणजेच आम्ही पापी ठरतो. आणि जर एखादी गोष्ट केल्याने आम्ही पापी ठरतो तर ती करून आम्हाला काही लाभ होणार नाहीये. चौथी गोष्ट आम्हाला ही शिकायची की देवाला सगळं काही ठाऊक आहे. आज मला तुम्हाला गोष्ट सांगायची, डोंगरावरील प्रवचन जे आहे ना, त्याचं उदाहरण मला एका गोष्टीची तुलना करून मला तुम्हाला सांगायचं आहे. डोंगरावर तो घेऊन गेलेला आहे किंवा डोंगरावर तो या लोकांना या सगळ्या गोष्टी देत आहे. प्रियांनो, डोंगरावरील प्रवचन आणि त्यातल्या जरी गोष्टी तुम्ही आणि मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्ही आणि मी प्रचंड पद्धतीने आशीर्वादित होऊ शकतो. प्रचंड पद्धती कल्पना करू शकणार नाही इतके आशीर्वाद आम्हाला त्याद्वारे प्राप्त करू शकतात. या डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनाचा सारच जणू काय आम्हाला सांगितलं. सगळ्याच गोष्टी त्याने तुम्हाला आणि मला देव केलेल्या आहेत. डोंगरावरील प्रवचनामध्ये तो आम्हाला जगापासून वेगळं होण्यासाठी सांगत आहे. का? कारण तुम्हाला डोंगरावरती घेऊन गेलेला आहे. तो आम्हाला दिवठणीवर बसण्यास शिकवत आहे. तो आम्हाला प्रकाश पाडण्यासाठी शिकवत आहे. तो आम्हाला वेगळं होण्यासाठी शिकवत आहे. आणि यामध्ये तो सांगतो की परराष्ट्रीयांप्रमाणे स्वतःला गुंतून व्यापून त्याच्यामध्ये ग्रासून टाकू नका प्रियांनो, कारण तुमच्या देवाला तुम्हाला कशाची गरज आहे चांगलं ठाऊक आहे. आमच्यापैकी बरेच जण सातत्याने हे बोलताना आम्हाला मिळतात. बरेचदा मी सुद्धा माझ्या पत्नीशी बोलत असतो, अमुक गोष्ट करायची, तमुक गोष्ट करायची. कामावर आल्यानंतर सातत्यानं घरी आल्यानंतर याच गोष्टींवरती बहुतांश वेळा चर्चा होते की ही गोष्ट करायची, ती गोष्ट आणायची आहे, याला अमुक द्यायचंय, त्याला तमुक द्यायचं. सातत्यानं चिंताग्रस्त आम्ही झालेलो आहोत प्रियांनो. कदाचित एक सामाजिक बर्डन किंवा एक समाजाच्या दबावाखाली आम्ही सातत्यानं जगत आहोत. आजूबाजूला एखादी गोष्ट घडली तर ती आम्हाला मिळायलाच पाहिजे. आजूबाजूला एखादी गोष्ट होताना जर आम्हाला पाहायला मिळेल तर ती आमच्या जीवनामध्ये व्हायलाच पाहिजे. आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीने एखादी चांगला ड्रेस की चांगला शर्ट घातला तर तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी आमची धडपड चाललेली आहे. परंतु प्रियांनो, या सगळ्या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला 3 प्रामुख्य गोष्टी शिकवत आहेत. तो म्हणत आहे की जे मी तुला दिलेलं आहे त्याद्वारे माझा सन्मान करायला शिक, माझ्याकडे लक्ष केंद्रित कर आणि मला तुझा मालक बनवून घे. मला द्वितीय स्थानी ठेवशील तर तुला त्याचा काही लाभ होणार नाही आणि मी ते घेणार सुद्धा नाही. 3 गोष्टी जर तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये करायला शिकलो प्रियांनो, तर तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये कसल्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही. हे आज आम्ही आमच्या डोक्यामध्ये फिट करूया. मी तुम्हाला शिकवतोय याचा अर्थ मी त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे किंवा मी त्यामध्ये परिपूर्ण झालेलो असं नाहीये. या सगळ्या गोष्टी शिकवत असताना यातील प्रत्येक शब्द माझ्या अंतःकरणाला टोचणी लावणार आहे, कारण तो त्या प्रकाशामध्ये, वचनाच्या प्रकाशामध्ये माझं स्वतःचं होणे पण मला दाखवत आहे. आम्हाला घर पाहिजे, आम्ही काय करतो, भविष्यातली गोष्ट उसनी घेऊन काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतो. तडजोड करून ते घर घेतो आणि मग काय करतो, जेव्हा आम्हाला विसाव्याची गरज असते तेव्हा आम्ही विसावा घेऊ शकत नाही. का? कारण आमच्या एक्स्ट्राचं बर्डन असतं. मी ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये केली. बऱ्याच गोष्टी जमवाजमव करून भविष्यातल्या गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधीतरी कुठेतरी आम्ही अल्पविश्वासी असं स्वतःला दर्शवत असतो. आम्ही स्वतःवरती बर्डन घेतो. शेवटच्या वचनामध्ये आम्हाला काय सांगितलं परमेश्वराने, जास्त उद्याची चिंता करूच नका, कारण उद्याची चिंता उद्याला पुरे, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला. आयुष्य क्लेशाने आणि संघर्षाने भरलेलं आहे प्रियांनो. आयुष्य क्लेशाने आणि संघर्षाने भरलेलं आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणजे ते आमच्यासाठी गुढी चांगलं चुंगलं सगळं काही व्यवस्थित नीट नेटकं टॉप गिअर मध्ये चालणाऱ्या गाडीसारखं असणार आहे असं नाहीये प्रियांनो. प्रत्येक दिवशी तुम्हाला आणि मला क्लेश आणि संघर्ष यांना सामोरं जायला लागणार आहे. परमेश्वर म्हणतोय असं असताना एका दिवसाच ओझं घे,
फार ओझं घेण्याचा प्रयत्न करू नकोस. असं असताना सुद्धा मी वैयक्तिकरित्या माझ्या जीवनावरती प्रचंड प्रकारचं ओझं घेतलेलं आहे आणि त्यासाठी आज मी खात्रीनं परमेश्वराकडे क्षमा मागेन की देव बाप्पा, मी कदाचित तुझ्या पुढे पळण्याचा प्रयत्न केलेला आहे. परमेश्वरा, माझ्या कृत्यांद्वारे, माझ्या वागणुकीद्वारे मी कदाचित तुझ्याविषयी अल्पविश्वासू आलेलो आहे. देव बाप्पा, मला क्षमा कर. प्रभू परमेश्वर पित्या, माझ्या संपत्तीद्वारे तुझा सन्मान करणं मला शिकव. तुझ्या राज्यामध्ये माझी संपत्ती वाढवायला मला शिकव. त्याचबरोबर माझ्या डोळ्याद्वारे म्हणजे माझं चित्त, माझं मन, माझं ध्येय तुझ्यावरती सेट करायला मला शिकव आणि माझ्या जीवनाचा मालक तुला बनवायला मला शिकव. या 3 गोष्टी मी केल्या तर चिंता करण्याची तुम्हाला आणि मला काही गरज पडणार नाही. नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. प्रियांनो, नीतिमत्व तुम्ही आणि मी मिळवू शकतो काय? मागील एका अध्ययनामध्ये आम्ही याचा विचार केलेला आहे आणि शर्मिला मॅडम यांनी फार सुंदर रीतीने याचं उत्तर आम्हाला सांगितलेलं होतं. नीतिमत्व मिळवण्यासाठी काय मिळवायचंय तुम्हाला? सांगा कोणीतरी. तुम्ही आणि मी संपूर्ण नीतिमान ठरू शकतो काय? नाही. नाही ठरू शकत. विश्वासाद्वारे तुम्ही आणि मी संपूर्ण आपण ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे. विश्वास नीतिमान असा एकच आहे. देवाचं राज्य आणि नीतिमान या गोष्टी आम्ही समजून घेऊयात. देवाचं राज्य, जिथे राज्य आहे तिथं सिंहासन आहे, जिथं सिंहासन आहे तिथं राजा आहे. त्या राजाला तुम्ही आणि मी मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते नीतिमत्व तुम्हाला आणि मला प्रगट होऊ शकतं. पौलाने पत्रामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्त जो एकमेव नीतिमान, त्याला मी धारण करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, ख्रिस्ताला मिळवण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताला मिळवण्याचा प्रयत्न करूया असं आपण म्हणूयात, कारण मी त्याच्यापेक्षा अलिप्त नाहीये. मी या गोष्टीतून स्वतःला वर्ज करणार, कारण मी तुमच्यासारखाच आहे. प्रियानो, आम्ही नीतिमत्व म्हणजे ख्रिस्ताला परिधान करण्याचा प्रयत्न करूया. त्याचं राज्य म्हणजे त्या राज्याचा राजा आहे जो सिंहासनाधीश्वर आहे, युगानुयुग असणारूढ आहे, त्याला मिळवण्याचा कसोशीनं झटून प्रयत्न करूया. म्हणजे आम्हाला कशाचीही चिंता करायची गरज नाहीये. एक उपदेशामध्ये एका पाळसाहेबांनी फार सुंदर वचन सांगितलं. एका राजाने आपल्या राज्यातील सगळ्या गोष्टींचा लिलाव काढला आणि लोकांना असं सांगितलं की माझ्या राज्यात सगळ्या मौल्यवान गोष्टी रस्त्यावर आणून ठेवलेल्या आहेत. ज्याला वाटेल त्याने त्या गोष्टीवरती हात ठेवायचा आणि ती गोष्ट तुम्ही घेऊन जायची. बरीच लोक गावातली जमा झाली. काही लोक सोन्याच्या भांड्यांवरती हात ठेवला, राजा म्हटला घेऊन जा. काही लोकांनी चांगलं चांगलं फर्निचर घेतलं, राजा म्हटला घेऊन जा. काही लोकांनी रथांवरती हात ठेवला, राजा म्हटला घेऊन जा. काही लोकांनी घोड्यांवर हात ठेवला, राजा म्हणाला घेऊन जा. एक म्हातारी काठी टेकत टेकत आली आणि ती म्हणाली, ती राजा जवळ आली. राजा म्हटला काय पाहिजे?